विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या सहभागातून पेणच्या शिशु विकास मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी। पेण शिक्षण महिला समितीच्या शिशु विकास मंदिर विद्यालयात आषाढी एकादशीचे औचित्य साधून मोठ्या गटातील विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी उत्साहात साजरी करण्यात आली। मुसळधार पावसामुळे यंदा दिंडी शाळेच्या परिसरातच आयोजित करण्यात आली। पारंपरिक वारकरी वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्यांनी विठ्ठल नामाचा गजर करत भक्तिमय वातावरण निर्माण केले। आषाढी एकादशी आणि वारकरी संप्रदायाची परंपरा विद्यार्थ्यांना समजावी या उद्देशाने विद्यालयात दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो। यंदा शिक्षकांनी आळंदी ते पंढरपूर असा देखावा उभारला होता। पालकांनी आकर्षक पालख्या तयार करून विद्यार्थ्यांना वारकरी विठ्ठल रुक्मिणी तसेच संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपान, संत मुक्ताबाई, संत तुकाराम, संत गोरा कुंभार, संत सावतामारी, संत एकनाथ, संत चोखामेळा, संत जनाबाई आदी संतांच्या वेशभूषेत सजविले होते। कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरिओम विठ्ठला, ज्ञानोबा तुकाराम अशा अभंगांवर फेर धरत रिंगण साकारले। शिक्षकांनीही विद्यार्थ्यांसमवेत वारीचा आनंद घेतला। त्यामुळे संपूर्ण शाळेचा परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला। या उपक्रमासाठी मुख्याध्यापिका प्रतिभा समे, उपशिक्षिका कीर्ती पिंगळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले। यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा समे यांनी सांगितले की संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांचे सातत्याने मिळणारे मार्गदर्शन तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम आनंदी आणि खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वीपणे पार पडला। नमस्कार, ज्ञानमय भव पेण शिक्षण महिला समितीचे शिशु विकास मंदिर पेठ आषाढी एकादशीच्या आपल्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा। हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत पवित्र आणि चैतन्यमय असा दिवस आहे। आषाढी एकादशी म्हणजे वारीचा कळस। पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी आसुसलेले लाखो वारकरी विठ्ठलाच्या नामाचा गजर करत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत पंढरपूरला पोहोचतात। महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची विषयी माहिती व्हावी त्यासाठी हा आमचा छोटासा प्रयत्न असतो। म्हणून आम्ही दरवर्षी दिंडीचा सोहळा शाळेत साजरा करतो। आमच्या अध्यक्ष व संचालक मंडळाचे आम्हाला नेहमीच सहकार्य असते। आमच्या आज पालकांनी सगळ्या उत्तम अशा पालखी सुद्धा बनवून दिलेल्या आहेत, त्यांना पण मी धन्यवाद देते। आणि माझ्या सर्व शिक्षक शिक्षकेतर यांची मनापासून केलेली मेहनत याच्यामुळेच आमचा हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी असा एकमताने, आनंदाने आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेला आहे। यासाठी मी सर्वांना धन्यवाद देते। नमस्कार, ज्ञानमय भव पेण शिक्षण महिला समितीचं शिशु विकास मंदिर पंढरपूरचा सोहळा इथे साजरा करतच असतो। पण या वर्षी नाविन्य म्हणजे आम्ही प्रत्येक गावागावातून जशा पंढरपूरला दिंड्या जातात तशाच आम्ही देहू, आळंदी, मुक्ताईनगर, नारसी बामणी, सासवड, पैठण, त्र्यंबकेश्वर तसेच या वेळचं जास्त हे म्हणजे लंडन ते पंढरपूर ही दिंडी सुद्धा आपल्या भारतातून तिकडून निघालेली आहे। आणि याच्यासाठी आमच्या शिक्षकांनी पण तशी खूप मेहनत घेतली आहे की त्यांनी इथे जे कटआउट मांडलेत ते त्याचप्रमाणे आम्हाला बारी सरांनी खूप मेहनतीने हे सगळे कटआउट आणून दिले आणि त्याप्रमाणे शिक्षकांनी कापून त्यांचं मांडणी केलेली आहे। आणि यामध्ये शिक्षकांचे पण खूप मोलाचे सहकार्य आहे। तसेच आमच्या मुख्याध्यापका समेळबाईंचं पण खूप मोलाचं सहकार्य आहे। पंढरपूरला जाऊ शकत नाही आम्ही, पण या मुलांमुळे आम्ही या पंढरपूरमध्ये आज आलेलो आहोत। आम्ही ठरवल्याप्रमाणे पालकांनी आम्हाला खूप मोलाचं सहकार्य दिलं। ज्याप्रमाणे आम्ही पालकांना दिंडीचं सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला दिंडी खूप छान प्रकारे सजवून दिली। मुलांनाही खूप छान प्रकारे सजवून आणलं, म्हणजे इथे जसे काय संतच आलेत असं आम्हाला वाटतंय। आणि यामध्ये अनिल कोळी यांनी सुद्धा आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलं। इथे लाईट फिटिंग किंवा माईक सिस्टीमची व्यवस्था पण त्यांनी खूप छान केली। तसेच हेमंत गांधी यांनी फोटोग्राफीची पण छान खूप आम्हाला सहकार्य केलं। धन्यवाद। आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनल।